दिलिया है राधा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः। भगवंताच्या असीम अपार कृपाशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्या महापर्व काळावर एवढा मोठा भक्ती उत्सव हा ज्ञान यज्ञ या पावन पवित्र श्री क्षेत्र गिरगाव पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म उत्सवानिमित्ताने पावन पवित्र ही श्रीमद भागवत कथा या कथेला उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आदरणीय रघुनंदन गुरुजी थोरात, तेवढ्याच तुलनेत सुंदर गायन करतायत भजन सम्राट आदरणीय माऊली महाराज बोलते। सुंदर आमचे परम मित्र अगदी सुंदर पॅड वाजवत आहेत आमचे परमेश्वर दादा कदम। सुंदर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आदरणीय आमचे दाजी आहेत। अगदी सगळ्यांच्या सहमतीने सगळ्यांच्या प्रेमाने आणि तुम्ही देखील माझ्या भगवंताची पावन पवित्र कथा अगदी भावनेने ऐकतात। ज्या चरित्राने ज्या ग्रंथाने अनेक अनेक मोठमोठाल्या साधूंना मोठमोठाल्या संतांना मार्ग दाखवण्याचं काम केलं किंवा या समाजातल्या शेवटच्या टोकाला जीवन ज्यांचं आहे अनेक पाप करणाऱ्या पापी लोकांचा उद्धार देखील याच पावन पवित्र भागवत कथेने भागवत ग्रंथाने झालेला आहे। त्या पवित्र अशा श्रीमद भागवत महापुराणाचं आपण चिंतन करत आहोत।
आजच्या पवित्र कथेमध्ये शुकाचार्य महाराज राजा परीक्षितींना आयुष्यामध्ये भगवंताची प्राप्ती कशी करावी, भगवंताची भक्ती करण्यासाठी वेगवेगळ्या भक्तांचं चरित्र, वेगवेगळ्या भक्तांची कथा सांगत आहे. अनेक उच्च कोटीची ज्यांनी भक्ती केलेली आहे, रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन केलं, साधना केला, अनुष्ठान केलं, तप केलं, त्या वेगळ्या वेगळ्या भक्तांचं चरित्र सांगितलं. आणि राजा या भक्तांच्या यादीतल्या एका भक्ताचा आदर्श जीवनामध्ये ठेव, एका भक्ताची प्रेरणा ठेवून त्या पद्धतीनं भगवंताची प्राप्ती कर. वेगवेगळ्या भक्तांचं चरित्र सांगितलंय. पण राजा, ही पवित्र पावन कथा ऐकण्याच्या अगोदर ज्या संतांची, ज्या साधूची, त्या देवाची कथा ऐकायची ना, त्या कथेवर एवढा भाव ठेवावा लागतो, श्रद्धा ठेवावी लागते, एवढी निष्ठा ठेवावी लागते, मग आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. त्याच्यासाठी सांगितलं ही कथा श्रवण करत असताना सर्व इंद्रियाचे कान करून ऐकायचे. कथा कशी ऐकण्यासाठी सांगितलं, उगच घरी करमण म्हणून मंदिराकडे येऊन बसायचं याच्यासाठी नाही. इथं आल्याच्या नंतर बाई कथा ऐकायला आलेली आहे, जीव तोडून महाराज कथा सांगायला आहे. परंतु कथेत ज्ञान मंडपामध्ये बसलं, लक्ष इकडं तिकडं, कोण उशिरा आलं, कोण उठलं, कोण बसलं, याच्याकडेच लक्ष. या ज्ञान मंडपामध्ये पवित्र भावनेने, श्रद्धेने, एकनिष्ठेने जर कथा ऐकली की मग त्या कथेचं फळ माणसाला भेटते. नाही तर मावल्या तर कथा ऐकायला येतात. एखादी सासू कथा ऐकायला आली, सून जर घरी असल तर इथं ज्ञान मंडपात बसल्या बसल्या कथेत तर बसलेली आहे ऐकायला, पण विचार करायला घरचा. माझी सून घरी आहे, घरी गॅसवर दूध आहे, साखरपत्ती आहे, सून काय चहा करून पिती की काय याचा विचार कर. म्हातारीत आली भागवताला. जर समजा सून आली असेल, सासू घरी असेल, तर सून विचार करते, माझी सासू घरी आहे, माझ्या बापानं 25,000 रुपयाची टीव्ही दिली आहे, म्हातारी टीव्ही बघायली की काय. आली भागवत ऐकायला आणि विचार कुठला, घरचा विचार. अशी श्रद्धा, असं मन जर आपलं द्विधा अवस्थेमध्ये असेल, मग श्रवण भक्ती पूर्ण होत नाही. कशी श्रवण भक्ती करायची, महाराज कथा सांगत आहेत. सांगताना सांगता सांगता एखादा कथेचा संदर्भ चुकला, एखादा विषय मागं पुढं झाला, तरी त्या कथेतला महत्वाचा भाग, महत्वाचा सिद्धांत ग्रहण करायचा, बाकी सर्व सोडून द्यायचं. कारण या श्रोत्यामध्ये 3 प्रकार पडतात बघा. एक श्रेष्ठ श्रोता आहे, एक मध्यम श्रोता आहे आणि तिसरा कनिष्ठ श्रोता आहे. असं कसं? ऐकायला तर सगळे आलेत, पण 3 प्रकारचे भागवत ऐकणारी मंडळी असते समोर. कशी? तर आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान श्री गणपती बाप्पाची पूजा करतो. मग पूजा करण्यासाठी मार्केट मधून, दुकानातून आपण गणपती बाप्पाची मूर्ती आणतो. मूर्ती घ्यायला गेलात आणि विचारलं दुकानदाराला, का हो दादा, या मूर्तीची किंमत काय? सांगितलं, महाराज दादा, या मूर्तीची किंमत 500 रुपये आहे. त्याच मूर्तीसारखी हुबेहूब दिसायला दुसरी शेजारी मूर्ती होती, त्या मूर्तीची किंमत विचारली. अहो, या मूर्तीची किंमत, त्या मूर्तीची किंमत सांगितलं, हिची 2000 रुपये. त्याला राग आला, दिसायला सारखीच मूर्ती आहे, एका मूर्तीची किंमत 500 रुपये, एका मूर्तीची किंमत 2000 रुपये. पुन्हा तिसरी एक मूर्ती शेजारी होती. सांगितलं, या मूर्तीची किंमत. त्या मूर्तीकडे बोट केल्याबरोबर त्या दुकानदारानं सांगितलं, या मूर्तीची किंमत 5000 रुपये. मग तर ते
विचारात पडला हो का दिसायला तिन्ही मूर्त्या सारख्या आहेत, एकीची किंमत 500 रुपये, एकीची किंमत 2000 रुपये आणि एकीची किंमत 5000 रुपये का? त्या दुकानदार म्हणला ए बाबा घ्यायचं असं घे नाही तर जा. त्याच्या शेजारी एक मूर्ती ते बनवणारा मूर्तिकार होता. ते म्हणला ओ इकडे या मी सांगतो तुम्हाला. त्याने एक काडी घेतली लाकडाची आणि 500 रुपयाच्या मूर्तीच्या उजव्या कानातून काडी घातली. जशी उजव्या कानातून काडी घातली तशी डाव्या कानातून बाहेर आली. सांगितलं हिची किंमत 500 रुपये आहे. दुसरी काडी ती काडी घेतली दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये घातली. जशी कानातून घातली तशी त्या मूर्तीच्या गणपती बाप्पाच्या सोंडीमधून तोंडामधून बाहेर आली. सांगितलं हिची किंमत 2000 रुपये. आणि तिसरी मूर्ती घेतली, त्या मूर्तीची जवळ घेतली, त्या मूर्तीच्या कानातून काडी घातली. जशी काडी घातली तशी ती काडी ते लाकूड कानातून बाहेर आलं नाही, तोंडातून बाहेर आलं नाही. जशी काडी घातली तशी त्या पोटामध्ये हृदयामध्ये गेली. सांगितले हिची किंमत 5000 रुपये. मग याच पद्धतीनं हो काही काही श्रोते असतात बघा, या कानानं ऐकतात या कानानं सोडतात. ते कोणते? कनिष्ठ 500 रुपयावाले. हे श्रोते इथं भेटत नाही. आमदार खासदाराची नेत्यांची सभा असेल मग हे श्रोते 500 रुपयासाठी बॉटलीसाठी सभेला जातात. त्यांना काहीच घेणं नसते कोणाची सभा आहे कोणा, फक्त 500 रुपयासाठी. हे कोण आहे? कनिष्ठ श्रोते. मध्यम श्रोता कोणता आहे? गुरुच्या वाणीतून पवित्र ज्ञान ऐकायचं, जे शिकलंय ते लोकांना सांगायचं 2000 रुपयाच्या पाकिटासाठी. कीर्तनकार बसतात त्याच्यात. मग हे मध्यम श्रोते. मग श्रेष्ठ श्रोता या भागवताचा कोण आहे? पवित्र श्रोता कोण आहे? जे ज्ञान ऐकलं, भगवंताची भक्ताची कथा ऐकली, ऐकल्याच्या नंतर आपल्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये ठेवून त्याचं मनन निधिध्यासन आत्मपरीक्षण करून त्या पद्धतीने जो भक्ती करतो तो खरा श्रेष्ठ श्रोता आहे, तो खरा महान श्रोता आहे. मग अशी भक्ती जर असेल तर मग मायबापानं या 7 दिवसातल्या कोणत्याही एका भक्ताचं आदर्श ठेवलं, एका भक्ताची प्रेरणा ठेवली आणि त्या पद्धतीनं जर भगवंताची भक्ती केली की मग 7 दिवसात देवाची प्राप्ती होते. शुकाचार्य महाराज सांगतात, राजा अगदी प्रेमाने भावनेने मी तुला कथा सांगत आहे, तेवढ्याच श्रद्धेने ही कथा श्रवण कर. 7 दिवसामध्ये तुला तक्षप दंश करणार आहे. 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू आहे. या पावन पवित्र कथेने तुझा उद्धार होईल. प्रश्न विचारला महाराज, भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी साधना करण्यासाठी काय करावं लागतं? तर भगवंताची भक्ती करण्यासाठी मला भक्तांचं जीवन, भक्तांचं चरित्र सांगा. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितांना वेगवेगळ्या भक्तांचं चरित्र सांगत आहेत. ज्या मनु आणि शत्रुपांच्या कुळामध्ये देवती माता, अकृषी माता, प्रसूती माता, प्रियव्रत आणि उत्तानपात जन्माला आले, त्या प्रियव्रताची कथा सांगितली. त्याच्याच कुळामध्ये, प्रियव्रताच्या कुळामध्ये या भारत देशाला, भारत ज्या महात्म्यामुळे नाव पडलं त्या जडभरताची कथा सांगितलेली आहे. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी, साधना करण्यासाठी मोठमोठ्या व्यक्तींनी किती त्याग केलेला आहे. उच्च कोटीचा संसार, उच्च कोटीचा परमार्थ ज्याचा आहे, मायबापांनो त्या पवित्र साधूची, त्या भक्तांचं चरित्र जीवन सांगितलेलं आहे. अगदी ऐश्वर्यामध्ये धन दौलत संपत्ती पैसा अमाप सगळ्या गोष्टी या राजाच्या घरी आहेत. पण एका साधूचं प्रवचन ऐकलं, संतांचा उपदेश ऐकला की याला वैराग्य निर्माण झालं. या संत वाणीमध्ये, ज्ञानामध्ये एवढी ताकद आहे. मोठमोठ्या महात्म्यांना, मोठमोठ्या राजाला या ज्ञानामुळे वैराग्य झालेलं आहे. यांच्या यादीमध्ये सगळ्यात मोठं नाव आहे
भगवान शंकर भोले बाबाचं स्वतंत्र राज्य महादेवाचा आहे, पण त्या राज्यामध्ये गुरुच्या वाडीतून उपदेश ऐकला आणि सांगितलं हे राज्य सोडून संपूर्ण सोडून एका दिवशी आपल्याला स्मशानामध्ये जायचं आहे. काळ नेण्यासाठी येणार, मृत्यू आपल्यासाठी येणार. मग त्याच क्षणाला भोले बाबा महादेवाने राज्याचा त्याग केला, विचार केला काळ माझ्याकडे येणार, माझ्याकडे मृत्यू येणार आहे, मला स्मशानभूमीमध्ये जावं लागणार आहे ना. मला काळ नेण्याच्या अगोदर, माझ्याकडे मृत्यू येण्याच्या अगोदर मीच काळाकडे जातो म्हणले. स्मशानभूमीमध्ये गेलेत, राज्याचा त्याग करून अंगाला राख लावलेली आहे भगवान शंकरजीचं वैराग्य. त्याच पद्धतीने या जडभरत महाराजांचं चरित्र, राजाची कथा आहे. हा उपदेश ऐकला आणि राज्याचा त्याग केलेला आहे. किती महान साधूंचं चरित्र असतं, साधूंचं जीवन असते. मोठमोठाल्या संतांचा एक शब्द ऐकला, एक क्षण संगत झाली की माणसाचा उद्धार होते. या परिसरामध्ये अनेक भागामध्ये आम्ही कीर्तनासाठी जातो. तिथे गेल्यानंतर वयस्कर लोक म्हणतात, महाराज मारोतराव महाराजांची 1 मिनिट फक्त संगती झाली. मारोतराव महाराजांनी आमच्या गळ्यामध्ये माळ टाकली आणि एकच शब्द सांगितला, फक्त या माळीचं रक्षण करा, मरेपर्यंत माळ काढू नको, तुझं कल्याण होईल. महाराज मारोतराव महाराजांनी माळ घातली, आज सगळा आनंद आहे. आयुष्यात एक भेट झाली, फक्त एक क्षण साधूची, तर माणसाचा उद्धार होते. हीच गोष्ट आहे. उपदेश ऐकला, मोठ्या मोठ्या व्यक्तींना मायबापानो एका एका शब्दाने, एका एका वाक्यानं कल्याण झालेलं आहे. याच कथेमध्ये दुसरा प्रसंग सांगतो. एक गोपीचंद नावाचा राजा बघा, धन दौलत संपत्ती पैसा अमाप, आणि त्याच्या स्नान संध्येचा इथं महत्व सांगितलेलं. राजाची सकाळी स्नान करत असताना त्याला दररोज त्याच्या 300 धर्मपत्न्या आंघोळ घालायच्या. आणि ज्या माऊलीने राजाच्या शरीराला हात लावलाय तिचा नंबर डायरेक्ट 8 दिवसाच्या नंतर यायचा. त्याला 1800 धर्मपत्न्या होत्या आणि दररोज 300 बायका आंघोळ घालायच्या गोपीचंदाला. संपूर्ण उतन लावून गोपीचंद स्नान, एवढा अधिकार त्याचा मायबाप, वैभवात जीवन जगणारा. आणि सकाळी उतन लावून चालू आहे गोपीचंद राजाला, स्नानाची आंघोळीची तयारी आहे आणि वर गच्चीवर आई सगळी त्याची बघत आहे. आईने बघितलं माझ्या राजाचं, माझ्या मुलाचं किती वैभव आहे, किती ऐश्वर्यामध्ये माझा मुलगा जीवन जगते. पण त्याला माहित नाही हे ऐश्वर्य, हे घर दार, हे राज्य, हे सगळं सोडून जायचं आहे. आज आनंदामध्ये जीवन जगतंय, पण हेच सगळं माझ्या मुलाचं बलाढ्य शरीर एका दिवशी सरणावर पडणार आहे. हे दुःख झालं. त्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं. आई रडायला लागली. रडता रडता आईच्या डोळ्यातले आसुर या गोपीचंद राजाच्या पाठीवर पडले. पाठीवर पडला पडला याला राग आला, मला उतन लावून चालू आहे आणि माझ्या अंगावर कोणी पाणी टाकलं म्हणून पाठीमाग वळून पाहिलं, वर पाहिलं तर अंगावर पाणी टाकलं नाही. आपली आई वर बसलेली आहे, आईच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, आईच्या डोळ्यातलं पाणी आपल्या अंगावर पडलेलं आहे. आई रडत आहे. म्हणून त्याच क्षणाला गोपीचंद राजा उठला, पळत पळत जाऊन आईच्या समोर साष्टांग प्रणिपात केलाय, साष्टांग दंडवत पायावर चरण ठेवून मातेला विनंती केली, मैया हा तुझा पुत्र, तुझा मुलगा एवढा पराक्रमी गोपीचंद जिवंत असताना आई तुझ्या डोळ्यातून पाणी कशामुळे आलंय सांग. माझ्या मुलाचं किती प्रेम म्हणून ती गोपीचंद राजाची आई सांगते, बाळा अरे पराक्रमी वीर पुरुषाला गोपीचंदाला मी जन्म दिलाय आणि गोपीचंदाच्या आईला त्रास देण्याची कोणाचीच या राज्यामध्ये टाप नाही.
कोणी मला बोललं नाही काय नाही. आई, तुझ्या डोळ्यातून पाणी का रडते, का अश्रू? त्यावेळेस आईने सांगितलं, बाळा, एवढ्या ऐश्वर्यामध्ये, एवढ्या भोगामध्ये तू जीवन जगतो ना राजा. अरे तुला स्नान घालण्यासाठी 300 धर्मपत्नी आहेत, उतनं लावून तुझ्या अंगाची एवढी सेवा चालू आहे. पण राजा, हेच शरीर, हेच दिवस एका दिवशी तुला सोडून जावं लागणार आहे. या राज्याचा त्याग करून जावं लागणार आहे. अरे तुझे वडील तर एवढे पराक्रमी होते, स्वतःच्या कर्तृत्वावर याने एवढं साम्राज्य निर्माण केलं. हे साम्राज्य त्याच्या हातात आल्याबरोबर, सत्ता आल्याबरोबर तुझ्या वडिलाला हे राज्य सोडून जावं लागलं. अरे गोपीचंदा, हीच घटना तुझ्यासोबत होणार आहे बाबा. मग आई, मी काय करू? बाळा, या राज्याचा त्याग कर आणि भगवंताची प्राप्ती करण्यासाठी वनामध्ये जा. आईचं एक वाक्य गोपीचंद राजाने ऐकला, त्या गोपीचंद राजाचा उद्धार झाला. तशीच ही सेम या जडभरत राजांचं चरित्र, जडभरताची कथा. साधूच्या वाणीतून ऐकलं, राजा, हे ऐश्वर, हे राज्य, धन दौलत, संपत्ती, पैसा सगळं सोडून एका दिवशी जायचं आहे. गुरु महाराजांना प्रश्न विचारला, काय करू? भगवंताची प्राप्ती करण्यासाठी, देवाची साधना करण्यासाठी अरण्यामध्ये, वनामध्ये जाऊन भगवंताची प्राप्ती कर, भजन कर. त्या क्षणाला भरत राजाने घरादाराचा त्याग केला, राज्याचा त्याग केला, आश्रमामध्ये आलेले आहेत. अरण्यामध्ये सुंदर कुटिया, सुंदर आश्रम निर्माण केला. तिथं भगवंताची भजन, भगवंताची भक्ती करायला लागले. भक्ती करता करता एका वाघाचा आवाज आला. त्या वाघाची डरकाळीन ते हरिण पळत आली. त्या हरिण आश्रमामध्ये आली आणि त्या पाडसाला जन्म दिला. त्या हरिणीने पिल्लू. वाघाचा आवाज आला म्हणून ते हरिण पळून गेले. त्या बाळाला, त्या पाडसाला तिथं आश्रमामध्ये ठेवलेलं आहे. भागवता आरती करू तुझ भगवंता. जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनी रे परम भक्ती रे नाना परी रे चरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. गीत करू से मधुर फला. आवाज आवाज. स्वादर से सोज्वल आत्मा राम मुनि सकल. देवुनि धानी जन सुपर महापवनी आरी अवनी किया गहरनी अवजल तरनी ते पतिता. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. श्रीवाणी सार्थक हरि गुण गाओ रे. शास्त्र पुराणे मुकुट मणि हरे परम प्रेम. सूर्य कोटि समा प्रभा निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. शिरदिन्दु समाकार परब्रह्म स्वरूपिणी. वासना पीठ निलये सरस्वती
नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म श्री गुरवे नमः। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय स्मैनकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरवं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवसहितं नमामि। मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वजा मङ्गलं पुण्डरीकाक्ष मङ्गलाय तनो हरे। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणे नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। सर्वात प्रथम एक क्षण राधा राणीचं भजन आणि कथेला आरंभ। सर्वांनी हाताने टाळी वाजवून राधेचं भजन करायचं आहे। राधा राधा नाम तू गाई